नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन विधी कशी करायची याची माहिती सांगते. किती महिलांना बोलवायचे, काय करायचं, ही सर्व माहिती तुम्हाला मी आज सांगते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐका आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग ऐकूया उद्यापनाची विधी. मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताच्या उद्यापनासाठी तुम्ही अगदी एक महिला किंवा एक कुमारिका देखील बोलावू शकता. तुम्हाला जास्त महिलांना बोलवायचे असेल तर 3, 5, 7 अशा विषम संख्येत बोलावू शकता. उद्यापनासाठी येणाऱ्या महिलांना लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचा मान सन्मान करा. त्यांना हळदी कुंकू लावून एक फूल, एक फळ, तांदूळ आणि महालक्ष्मी व्रताची पोथी देऊन त्यांची ओटी भरा. शक्य झालं तर खणा नारळाने भरू शकता. ज्यांना एकादशी उपवास नसेल किंवा महिलांना उद्यापनाला बोलवून त्यांना जेवू घाला. उपवास असेल तर गोड दूध प्यायला